जय जय रामकृष्ण हरी. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा जाशील झणी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. सुजन हो, हरिपाठ चिंतन मालिकेत आज आपण या अभंगावर चिंतन करूया. या अभंगाच्या सुरुवातीलाच माऊलींनी मनामध्ये श्री हरिनाम हे तत्व दृढ धरून ठेवा असं सांगितलं आहे. इथे नाम हे सार तत्व म्हणून संबोधलं गेलं आहे. तत्व हा शब्द नाम आणि ईश्वरातलं ऐक्य दाखवतो. व्यावहारिक दृष्टांतांनी हा चरण समजून घेताना आपण एक दाखला बघूया. जसं एखाद्या गोड पदार्थाचं नुसतं नाव घेतलं तर प्रत्यक्षपणे जिभेवर त्या पदार्थाची चव चाखता येत नाही किंवा त्यांनी पोट भरत नाही. याचा अर्थ तो पदार्थ आणि त्याचं नाव या दोन भिन्न गोष्टी आहेत हे सिद्धच होतं. पण नामाच्या बाबतीत तसं नाही. नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे. म्हणूनच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम साध्यही आहे आणि साधनही. नाम आणि नामी यांच्यात भेद नाहीच. तुकोबा म्हणतात, नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी. सतत नामस्मरण करणाऱ्या साधकाची भगवंताला करुणा येतेच. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की वासरू आलं की त्या पाठोपाठ जसं त्याची माय गोमाता न सांगता पाठोपाठ येतेच, त्याचप्रमाणे नामघोषाच्या आवर्तनांमुळं भगवंत आपोआप नामधारकाकडे खेचला जातो. हा त्याचा सहज स्वभाव आहे. समर्थ म्हणतात ना, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. ईश्वर त्याच्या नामाहून भिन्न नाहीच. नामधारकाचा पूर्व इतिहास आणि वर्तमान काहीही असो, पात्रापात्रतेचा विचार न करता नामाच्या अनुसंधानात राहणाऱ्यावर तो खचितच कृपा करतो. हे सर्वच संत महंतांनी हरिभक्तांनी स्वानुभवाच्या आधारे वारंवार ठासून सांगितलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कळकळीने सांगतात की हे साधका, अशा सोप्या रामकृष्ण गोविंद नामाचा उच्चार तू अंतःकरणपूर्वक करीत राहा. पोट तिडकीनी बेंबीच्या देठापासून नाम घेणाऱ्याची चिंता भगवंताला लागते. याबाबत नारद भक्तिसूत्र या ग्रंथात देवर्षी नारदांनी वृंदावनातल्या गोपींचं उदाहरण दिलंय. ते म्हणतात, तदर्पित सकल आचरता, तद विस्मरणे परम व्याकुलता, यथा व्रज गोपिकानाम. श्रीकृष्ण नजरेस पडला नाही की गोपी जशा व्याकुळ होऊन अस्वस्थ होऊन जात, तसं नामाशिवाय साधकाला अस्वस्थ वाटायला हवं. नामाशिवाय आयुष्य निरर्थक वाटावं. या सद्गतीत आर्तभावानी नाम घ्यावं. माऊली म्हणतात, अरे, अशा साध्या सोप्या नामाला सोडून इतर मार्गाला जाशील तर व्यर्थ भटकशील. अशा नामाची महती आणखी किती सांगावी. मी तर मनानी पूर्ण मौन अर्थात निर्विचार शांत होऊन श्वासाबरोबर परावाणीनी हरिनामाचंच अखंड ध्यान धरून आहे. यातच सगळा बोध आहे. जय जय रामकृष्ण हरी.